हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही मित्रांनो. बिग बॉस मराठी सीझन 5 आजचा जो एपिसोड झाला मित्रांनो, एकदम बोर झालेला आहे मित्रांनो. टास्कवर टास्क घेण्यामध्ये आलेली आहेत आज, आणि वैभव पण गेलेला आहे घराबाहेर मित्रांनो. काल आर्या गेली, आज वैभव गेला मित्रांनो. आणि काल जे आर्या गेली ते काही लोकांना असं वाटत होतं की आर्याला परत आणशील, आर्या कन्फेशन रूममध्ये आहे, आर्या सिक्रेट रूममध्ये आहे, असं बरेच लोक सोशल मीडियावर हे सांगत होते मित्रांनो. पण असं काहीच झालेलं नाही मित्रांनो. आर्या ही 100% घराच्या बाहेर गेलेली आहे. त्यांनी हिंसा केलेली बिग बॉसच्या मताने, ते एक नियम मोडलेला आहे म्हणून त्याला बाहेर काढलं गेलं. तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या एपिसोडमध्ये. तर व्हिडिओवर नवीन आहात तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. स्वागत आहे तुमचं ऑल रिव्ह्यूमध्ये मित्रांनो. रितेश भाऊ येतात येथे आणि येऊन त्या सगळ्यांना एक टास्क देतात. तेथे एक चक्र ठेवलेलं असतं आणि त्याच्यावर थांबून एकमेकांशी तारीफ करायची होती मित्रांनो. आणि येथे जोडी हे केलेली होती. पहिली जोडी होती DP आणि वर्षा यांच्याबद्दल. हे DP येतात आणि सांगतात, वर्षात मला तुम्ही अगोदर काही नाही भेटलास 30-35 वर्ष आधी, मी तुमच्याशीच लग्न करत असतो. मला एवढं चांगलं वाटलं. DPचं जे कॉमेडी आहे ते लई चांगली कॉमेडी केली DPनं. आणि जे टास्कमध्ये सर्वात जास्त म्हणजे या टास्कमध्ये कोणी हसवलं तर ते DP होतं मित्रांनो. आणि वर्षाताई त्याच्याबद्दल पण सांगितले, असं दाढी ठेवलास असं तसं, मला असं वाटलं जेव्हा हे घरी आलं, असं तसं त्यांचं झालं. दुसरी जोडी आहे ती अभिजित आणि अंकिता. अभिजित म्हणतो की अंकिता जे आहे ते कानाला आंबा लावून ते ओळखते की हा आंबा खराब आहे का चांगला आहे असं. मग अंकिता त्याच्याबद्दल पण सांगते अभिजितबद्दल, हा चांगला आहे असं तसं. मग त्यानंतर जान्हवी येते, जान्हवी आणि अरबाज. जान्हवी अरबाजबद्दल निक्कीच्या विरुद्ध काही टोमणे सांगते मित्रांनो, आणि अरबाजची थोडी तारीफ करते. मग अरबाज त्याची तारीफ करतो. मग त्यानंतर वैभव आणि पॅडी एक दुसऱ्यांची ते तारीफ करतात मित्रांनो. आणि येथे सूरजला काहीही टास्क दिलेला नाही मित्रांनो. या टास्कमध्ये सूरजचं काहीच नाव घेतलं नाही मित्रांनो. आणि दुसरं टास्क जे होतं ते मॅजिकल काढा होता. एकमेकांशी जे प्रश्न आहेत ते ज्यांना वाटतं की हे त्याच्याबद्दल हे आहे त्यांना हे काढा प्यायचं होतं. पहिले आलं संग्राम आणि अरबाज, हे दोघे आले. मग त्यानंतर रितेश भाऊने एक प्रश्न विचारला, दोघेही दिसायला बलवान आहेत पण टास्कमध्ये कोण फुसका बम निघाला हे सांगा, असं येथे सांगतात. मग त्यानंतर संग्रामसाठी कोणीच हातवरी करत नाही. मग अरबाजसाठी सगळेजण हातवरी करतात की अरबाज चांगला खेळलेला आहे. हो, ते मागच्या आठवड्यामध्ये चांगलं खेळलं अरबाज मित्रांनो. त्याची जे फुर्ती आहे ते एकदम बरोबर होती आणि चांगला गेम तेथे खेळलेला आहे. मग तेथे काळा पितो संग्राम. मग त्यानंतर मित्रांनो जान्हवी आणि वैभव येतात. मित्राच्या चुका दाखवण्याला एकमेकांशी घाबरतात. कोण घाबरतो हे सांगा म्हणतात घरच्यांना. मग घरच्यांनी तेथे सांगतात की हे वैभव आहे, आणि अरबाज तेथे हात उचलत नाहीत म्हणून अरबाजला पण तेथे येते. आणि अरबाज आणि वैभव हे दोघे मिळून काळा पितात. मग त्यानंतर DP आणि वर्षा हे याच्या दोघांमध्ये सांगतात की सगळ्यात जास्त कोण झोपतोय, तर सगळेजण सांगतात DP झोपतोय सगळ्यात जास्त. आणि DPला विचारतात की तुमची जे फेवरेट जागा आहे झोपण्याची ते कोणती आहे, तर ती बाथरूम एरियामध्ये जे DP जाऊन झोपतो मित्रांनो, हेच त्याची फेवरेट आहे असं अंकिता येथे सांगते की बाथरूममध्ये जाऊन हे झोपतात आणि फ्लश करतात आणि समोरच्याला विचारलं की हे असं करतात. मग त्यानंतर अंकिता आणि पॅडी हे येतात आणि यांना प्रश्न विचारला जातं मित्रांनो. ठामपणे मत मांडता येत नाही या दोघांमधून कोण आहे, तर यामध्ये सर्वजण अंकिताला सांगतात की अंकिता ठामपणे आपलं मत मांडत नाही. मग तेथे अंकिता काढा पिती आहे. मग त्यानंतर अभिजित आणि जान्हवी येतात आणि या दोघांपैकी सगळ्यात पलटू कोण आहे असं विचारतात मित्रांनो. तर सगळेजण जान्हवीला हे करतात की जान्हवी जी आहे ती पलटू आहे म्हणून. येथे जान्हवी आणि अभिजित, मग अभिजितचं विचारतात. मग अभिजितला पण सगळेजण म्हणतात की हे पण पलटू आहे. मग त्यानंतर मित्रांनो हे दोघे पण येथे काढा पितात. मग येथे पण मित्रांनो मी तुम्हाला वारंवार सांगतो की मागचं जे टास्क झालं जे चक्रचं, तेथे पण सूरजला नाही बोलवलं आणि या टास्कमध्ये पण सूरजला नाही बोलवलं मित्रांनो. त्याला दोन्ही पण टास्कमध्ये नाही बोलवलं मित्रांनो. मग त्यानंतर तिसरा जे टास्क आहे ते तिसरा टास्क झाला मित्रांनो, नाच गाण्याचा कल्ला असं तेथे झालं. तेथे टेबलवर काही वस्तू ठेवलेली होती मित्रांनो, आणि त्या गाणं वाजल्यानंतर ते जो
व्यक्ती पहिल्यांदा ते घेईल वस्तू, मग त्यानंतर तो त्याच्यावर डान्स करायचा, असं 2 टीम केलेली होती आणि जो टीम जिंकेल त्याला 50,000 BB करन्सी भेटणार होती आणि तुमच्या जे तुम्हाला घ्यायचं ते लक्झरी आयटम तुम्ही घेऊ शकत होता. आणि टीम एमध्ये होते वर्षा, जान्हवी, अरबाज, सूरज आणि पॅडी. आणि टीम बीमध्ये होते निक्की, संग्राम, अभिजित, अंकिता, वैभव आणि DP हे होते मित्रांनो. आणि या टास्कमध्ये जे आहे ते पहिली जोडी येते निक्की आणि अरबाज हे येतात आणि हे पहिला डान्सवर करतात तूने मारी एंट्री. ते घंटी उचलती आहे निक्की, मग त्यानंतर ते डान्स करतात. मग त्यानंतर दुसरा गाणं वाजतो अपना टाइम आएगा, मग तिथे अरबाज उचलतो आणि दोघांना एक एक पॉईंट भेटतो मित्रांनो. मग त्यानंतर जान्हवी, अभिजित येतात. मग हे दोघं लय भारी हे डान्स मस्तीचा पिचकारी याच्यावर डान्स करतात आणि अभिजित जे आहे ते पिचकारी उचलतो. मग त्यानंतर काला चष्मावर दुसरा सॉन्ग वाजतो आणि त्याच्यावर जान्हवी जे आहे ते चष्मा उचलते पहिल्यांदा. या दोघांना पण एक एक पॉईंट भेटतो मित्रांनो. मग त्यानंतर वैभव आणि पॅडी हे येतात आणि पहिला गाणं जे वाजते ते चुम्मा चुम्मा. हे दोघांना पण काहीच कळत नाही की काय उचलायचं आहे, काय हे करायचं आहे. मग त्यानंतर दुसरा गाणं वाजतो खाई के पान मसाला. मग ते वैभव जे आहे ते उचलतो आणि पॅडी दादांना 0 पॉईंट भेटतो आणि वैभवला 1 पॉईंट भेटतो मित्रांनो. मग त्यानंतर DP आणि वर्षा हे येतात आणि अश्विनी ये ना हे गाणं तिथे चालू असतं आणि वर्षाताई जे आहेत ते तिथे झाडू उचलतात. आणि दुसऱ्या गाण्यामध्ये ही पोरी साजूक तुपा असं तिथे गाणं वाजतंय. त्यानंतर वर्षाताई तिथे ते तूप ठेवलेलं असते ते तूप उचलतात आणि येथे 2 पॉईंट वर्षाताईंना भेटतात आणि DPला काहीच भेटत नाही मित्रांनो. मग त्यानंतर मित्रांनो दोन्ही पण टीमला सेम पॉईंट होतात, म्हणून या दोघांना पण 25,000 BB करन्सी देण्यामध्ये आली मित्रांनो. मग मित्रांनो माझं एक मत आहे, येथे पण सूरजला बोलविलं नाही मित्रांनो. का? हा माझा प्रश्न आहे. 3 टास्क मी ऑब्झर्व करत होतो अक्षरशः मित्रांनो. सूरजला कोणत्याही टास्कमध्ये येथे बोलविलेला नाही मित्रांनो. हे लक्षात घ्या मित्रांनो. का नाही बोलविलं हे बिग बॉसलाच माहीत आहे. का हो बिग बॉस, का नाही बोलवलं त्या पोराला? हां, तो पण खेळायला आला ना, त्याला पण खेळायला हे करा ना. हां, द्या की त्याला पण टास्क. काय बिग बॉस तुम्ही पण. मग त्यानंतर रितेश भाऊ घरामध्ये येतात आणि ते आल्यानंतर सगळ्यांचे ते नातेवाईक आहेत त्यांचं व्हिडिओ दाखवतात मित्रांनो. मग तेथे रितेश भाऊ येतात आणि घर दाखवा असं म्हणतात. मग घर सगळं ते बघतात करतात. मग ते फ्रीजमध्ये जातात आणि ते वर्षाताई जे काल सांगितलेले होते वर्षाताई की हे कोथिंबीर आहे. मग रितेश भाऊ विचारतात कुठे आहे कोथिंबीर. मग ते कोथिंबीर बघतात. मग त्यानंतर मित्रांनो सगळ्यात पहिले जान्हवी याच्या मुलाचा व्हिडिओ येथे दाखवतात आणि त्याचा मुलगा म्हणतो आई तुझ्यासाठी बिग बॉस बघतो आणि तू काळजी घे आई आणि तू चांगलं गेम खेळत आई आणि ट्रॉफी जिंकून आण असं त्याचा जान्हवीचा मुलगा म्हणतो. आणि अक्षरशः मित्रांनो जान्हवीच्या डोळ्यामध्ये पण अश्रू आले आणि लई चांगलं हे इमोशनल हे होतं मित्रांनो. हे टास्क लई रडू आलं हे टास्क बघण्यामध्ये मित्रांनो. मग त्यानंतर DP यांचे वडील म्हणतात की DPमुळे माझं नाव आज लोक मला ओळखतात DPमुळे. आणि आज DP म्हणतो की आज माझे वडील माझं कौतुक केलेले आहेत, कधीच माझं कौतुक केलेलं नाहीत. DP आज रडला अक्षरशः मित्रांनो. आणि DPसुद्धा खुश झालं की आज माझे वडील माझे कौतुक केलं, एवढ्या वर्षानंतर माझं कौतुक कधीच केलेलं नाही असं सांगतात. माझी एक ओळख आहे, मी DPचा वडील आहे असं ते DPचे वडील सांगतात मित्रांनो. मग त्यानंतर अभिजित येतो आणि त्याची मुली जे आहेत ते 2 मुली राहतात मित्रांनो. आणि ते 2 मुली सांगतात आम्हाला बघू कसा वाटला, आम्हाला बघून कसं वाटलं बाबा हे सांग. मग त्यानंतर गेम चांगला खेळ आणि ट्रॉफी जिंकून आण असं त्या अभिजितची मुली म्हणतात. आणि अभिजितच्या डोळ्यामध्ये अक्षरशः अश्रू येते, सगळेजण येते रडतात मित्रांनो. हे इमोशनल टास्क होतं. मग त्यानंतर पॅडी यांची मुलगी येते. मग त्यानंतर ती मुलगी म्हणते बाबा घरची काळजी करू नको तू, खरं तर सर्वांना मी सर्वजण तुला मिस करतात. मग त्यानंतर तू गेम चांगलं खेळ बाबा असं पॅडींची मुलगी म्हणते. मग त्यानंतर मित्रांनो येथे पॅडी पण रडते आणि सगळ्यांच्या अश्रू येतो मित्रांनो डोळ्यामध्ये. मग त्यानंतर वर्षाताई यांची जी मैत्रीण आहे ते येते आणि ते सांगते खूप अभिनंदन आहे वर्षा तुझा, तू खूप गेम चांगलं खेळत आहेस आणि ते टास्क पण तू चांगलं खेळलीस आणि एवढा खेळलीस ते मस्त खेळलीस तू असं ते त्यांची मैत्रीण म्हणते.
मग त्यानंतर अरबाजची आई येते आणि अरबाजची आई येऊन तेथे सांगते, बेटा तू अच्छा खेल रहा है, तू अच्छा खेल, रितेश सर जो बोल रहे हैं वो सुन ना, उस पर अमल कर, घर पे सब मस्त हैं, तू अच्छा रहे बेटा. और रितेश सर जे सांगलेलं ते तू ऐक असं येते अरबाजची आई सांगते. मग अरबाज आपल्या आईला लई मिस करतो आणि रितेश सरला मिठी मारतो आणि सांगतो, भाऊ माझ्याने चुकी झालं, मी तुमचं ऐकलं नाही असं येथे अरबाज सांगतो. मग त्यानंतर अंकिताची जी आई आहे ते आई वडील तेथे सांगतात, बिग बॉसमध्ये तुला पण कोणाला बोलू दाखवले नाही, तू खूप छान खेळत आहेस अंकिता आणि तू ट्रॉफी जिंकून आण, तू चांगलं खेळलालीस असं तेथे सांगतात. मग अंकिताच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. मग त्यानंतर मित्रांनो येथे निक्कीची जी आई आहे ते निक्कीला सांगते, कशी आहेस, आम्ही पण चांगले आहोत, ट्रॉफी घेऊन ये बेटा आणि चांगली खेळतोस आणि अरबाज तुला साथ देतो, हे चांगलं दिसतंय मला की अरबाज तुझ्यासाठी साथ देतो आणि चांगलं येते आम्हाला दिसतंय आणि तू चांगली खेळतीस, आमची काही काळजी तू करू नको. मग निक्की येते, मग ते मी जर येथे रडली सर तर माझे आई वडील सुद्धा रडतील आणि एपिसोड बघितल्यानंतर तर मी येथे रडणार नाही, एक स्ट्रॉंग येथे असं निक्कीने दाखविलं मित्रांनो. पण त्यानंतर मित्रांनो येथे सूरज जे आहे, सूरजची बहीण येते आणि सूरजची बहीण सांगते, बिग बॉसच्या घरात तू खूप चांगलं खेळतोस, आम्हाला अभिमान वाटतो, खूप आनंद होतो, मागेच जे रक्षाबंधन झालं सण त्यात तुझी आठवण आली, गावात मंडळाने तुझ्या नावाचं जे आहे ते गणपती बसविलेलं आहे आणि तो पोरगा मित्रांनो अक्षरशः सूरज जो आहे ते एवढं रडलं मित्रांनो. मग त्यानंतर तिथे जाऊन बसला खाली. मग त्यानंतर पण तिथे तो रडला आणि रितेश भाऊ त्याला तिथे समजवण्यासाठी गेले. मग त्यानंतर येथे मित्रांनो सगळ्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांच्याशी बोलवलं आणि संग्रामचा नाही दाखवलं मित्रांनो, कारण की तो आत्ताच आलेला आहे म्हणून ते दाखवले नाही आणि वैभवचं पण दाखवले नाही मित्रांनो, कारण की तो जाणार आहे असून तो दाखविले नाही मित्रांनो. मग त्यानंतर मित्रांनो अक्षरशः रडू आला हा टाच बघून. मग त्यानंतर येथे एलिमिनेशन झालं मित्रांनो आणि सगळ्यात अगोदर रितेश भाऊ सांगितले की मी तुम्हाला सेव्ह करतो, तो पहिला कंटेस्टंट आहे तो अभिजित आहे आणि दुसऱ्या नंबर 1 वर्षाताईला केले. मला एक गोष्ट सांगायची आहे मित्रांनो, येथे अंकिताच्या वर वर्षाताईला वोट भेटलेले आहेत का हे तुम्ही सांगा मित्रांनो कमेंटमध्ये. हां मित्रांनो निक्कीहून जास्त वोट वर्षाताईला भेटलेले आहेत का, हे इथे पण चाल बिग बॉसने खेळलेली आहे का वर्षाताईला 2 नंबर 1 ठेवले का, कारण की वर्षाताई वैभवच्या वर होते आणि सगळ्यात कमी वोट त्यांना होते वर्षाताईला आणि नंबर 3 वर निक्कीला ठेवले आणि नंबर 4 वर अंकिताला आणि नंबर 5 वर जो वैभव होता त्याचा एलिमिनेशन येथे झाला आणि त्याला भाऊ इथून घेऊन गेले आणि घेऊन जाताना तेथे भाऊ सांगितले, मी पहिल्यांदा आलो घरामध्ये आणि पहिल्यांदा येऊन मी एकाला घेऊन जातो, मला पण चांगलं वाटत नाही आणि मी काय करू हे असं येते सांगतात रितेश भाऊ. मग त्यानंतर अरबाज तिथे रडतो, जान्हवी रडतीये. मग अरबाज सांगतो, भाऊ एक चान्स द्या, आम्ही येथे खेळू आणि हे हो माझा अपोजिट खेळेल असं पण अरबाज येथे म्हणला मित्रांनो. आणि त्यानंतर वैभवचा इविक्शन येथे झाला मित्रांनो. आणि त्यानंतर जेव्हा वैभव बाहेर जातो तेव्हा निक्की त्याला सांगतेय, इरिनाला भेट, हां तू इरिनाला भेट. अरे काय सांगतेस निक्की, काय हे हां, अगोदर सांग त्याला तुझ्या फॅमिलीला भेट, हां भाऊला भेट, आई वडिलांना भेट, बहिणीला भेट, हां सगळ्या फॅमिलीला अगोदर भेट, मग त्यानंतर तू मित्रांना भेट असं सांग ना. अगोदर सांगते इरिनाला भेट, काय प्रकार, मला चांगलं वाटलं नाही हे निक्कीचं मित्रांनो. मग त्यानंतर अशा प्रकारे मित्रांनो येथे एपिसोड जे आहे ते संपलेलं आहे आणि उद्या जे आहे ते मित्रांनो उद्या नॉमिनेशन टास्क होणार आहे आणि येथे जंगल बनविलेलं आहे. त्या जंगलमध्ये एका शिकाराची ते बंदूक आहे, ते बंदूक घ्यायची आहे आणि शिकार करायचं आहे आणि 2 टीम येथे झालेले आहेत आणि प्रोमो मी टाकलेला आहे मित्रांनो, तुम्ही जाऊन बघू शकता. आणि अशा प्रकारे आजचा एपिसोड होता. मला तर फार बोर वाटलं, पण ते फॅमिलीचं एक पार्ट जे होतं तेवढंच चांगलं वाटलं मित्रांनो. आणि तुम्हाला काय चांगलं वाटलं हे तुम्ही सांगा आणि आर्याचं इव्हेक्शन फेअर का अनफेअर हे पण तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मग मित्रांनो तुमचं काय मत आहे याच्याबद्दल, या व्हिडिओबद्दल आणि या रिव्ह्यूबद्दल तुम्ही आपलं मत कमेंटमध्ये नक्कीच मांडा आणि भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय हिंद.